पाणी चालू आहे आणि बायको तिकडून भाकरी घेऊन येत आहे। आता विहिरीतलं पाणी संपल्यामुळं शेततळ्यातलं पाणी विहिरीमध्ये सोडलेलं आहे। विश्वजित चैत्राले आलेले आहेत आणि त्यांना पण कोण घेतलेले आहे। सकाळ सकाळ एकदम मस्तपैकी गावाकडचं सूर्यदर्शन बघा। आज मोठी एकादश आहे, जय एकादशी, आणि त्याच्यामुळं घरामध्ये मस्तपैकी फराळ बनवायला सुरुवात आहे। फराळाचं रताळे असतील किंवा शाबू असेल तर त्याची तयारी चालू आहे। मुलांना पण आज डब्यात शाबूच आहे। तुमच्याकडे काय वर्षी हे पाडव्यापासून होय पाडव्यापासून पण ते बघायचं आमच्याकडे पुन्हा गावातलं येते आमच्याकडे। हे मामा काकरंब्याहून येतात आणि प्रत्येक सणाला एकादशीला बेल आणून देतात आम्हाला। आणि हे पहा, हे जवस आहे, जवसाचा पट्टा गव्हाच्या ह्याच्यामध्ये जे टाकलेला होता शेजारी, तर ते इतकं छान जवस या ठिकाणी आलेलं आहे बघा। आणि त्याच्याच बरोबर ही मोहरी पण आहे जवसामध्ये। तसं गव्हामध्ये मोहरी टाकतात, पण मी जवसामध्ये मोहरी टाकलेली होती। पाणी चालू आहे आणि बायको तिकडून भाकरी घेऊन येत आहे। एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटाले, मस्तपैकी पाण्याला थांबायचं आणि बायकोनी भाकरी घेऊन यायच्या।
मस्तपैकी बटाट्याची भाजी, मिरची, कांदा, भाकरी, शेंगा, जिलेबी सगळं काही आणलेलं आहे शेतात. मस्तपैकी आता ह्या झाडाखाली बसून गार सावलीला खातोय. मस्तपैकी झाड आहे. आता विहिरीतलं पाणी संपल्यामुळं शेततळ्यातलं पाणी विहिरीमध्ये सोडलेलं आहे. इतकी खोल विहीर आहे बघा. आणि आता लाईट पण जाते थोड्या वेळात. मग उद्या विहिरीतलं पाणी घासायला आणि पुन्हा ज्वारीला द्यायचं आहे. इथे कशाची तर अंडी दिसत आहेत बघा. कुठल्या तरी पक्ष्याचे आहेत, चिमणीचे वगैरे काहीतरी असतील ते. परंतु आपण जास्त वेळ इथं थांबायला नको, कारण इथं जर लांबून त्या पक्ष्याने जर बघितलं तर पुन्हा येत नाही तो जवळ. उगीच अंड्याचं पुन्हा वाटोळ होऊन जायचं. स्कूलमधून मुलं न्यायला आलोय आणि इथं मस्तपैकी दुकानात लस्सी घेतलेली आहे आणि आता ती पितोय मस्तपैकी. विश्वजित चैत्राले आलेले आहेत आणि त्यांना पण कोण घेतलेले आहेत मस्तपैकी. दाखव दे तो कोण. दिवस मावळलेला आहे. मस्तपैकी काकरंब्याचा स्पेशल असा चिवडा आणलेला आहे आणि मस्तपैकी आता दिवस मावळला स्लॅपवर बसून मस्त एन्जॉय करतोय. काकरंब्यातला हा प्रसिद्ध चिवडा आहे. खूप छान लागतो, खूप छान चव आहे याची.